नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी, विषय इंग्रजी. आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 7 म्हणजे दिवस 15वा आपण त्याला असं कन्सिडर करूया. त्याच्यात ऍक्टिव्हिटी नंबर 1 आहे. आता खरं काय तर कम्युनिकेट प्लेजर, अप्रिसिएशन अँड सपोर्ट पोलाइटली. ओके, या 3 गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या आहे. आता त्याच्यातली पहिली एलो स्टेटमेंट 7 मधली ही पहिली ऍक्टिव्हिटी आहे. आपण 15वा दिवस याला म्हणणार. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर, पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. टीचर्स, पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. एक्सप्लेन द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचं नेचर तुम्ही त्यांना पहिल्यांदा समजावून सांगा. आस्क स्टुडंट्स टू रीड द डायलॉग प्रॉपरली. जे डायलॉग दिलेले त्यांना व्यवस्थित वाचा. एनकरेज लर्नर्स. लर्नर्सला तुम्ही एनकरेज करायचंय या ठिकाणी. पॅरेंट्स गिव्ह द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आणि पॅरेंट्स तुम्ही त्यांना जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करा. स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. जे डायलॉग्स तुम्हाला दिलेले ते व्यवस्थित वाचा अगदी. टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स इफ नेसेसरी. पॅरेंट्सची हेल्प पाहिजे असेल, टीचर्सची हेल्प पाहिजे असेल, फ्रेंड्सची पाहिजे असेल तर तुम्ही ते घ्या, पण गरजेचं असेल तरच घ्या, कारण नसताना घेऊ नका. टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. आणि स्वतः जास्तीत जास्त पार्टिसिपेट करा, स्वतः जास्त भाग घ्या. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहिली आहे. त्यांनी पहिल्या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिले. रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. काही डायलॉग्स आहे ते बघूया आपण. टीचर आणि स्टुडंटच्या बद्दल. टीचर, हॅलो डिअर, वाय आर यू सो सिरियस. स्टुडंट, टीचर, बिकॉज ऑफ दिस पेंडॅमिक सिच्युएशन. म्हणजे जे आता काही कोविडचं चालू आहे त्या पेंडॅमिक सिच्युएशनमुळे मी सिरियस आहे. टीचर, व्हॉट हॅपन्ड. काय झालं. स्टुडंट्स, आय एम वरीड अबाउट माय 10th स्टँडर्ड. मी माझ्या 10वीच्या अभ्यासाबद्दल किंवा स्टँडर्डबद्दल मी जरा सिरियस आहे, काळजी वाटते, वरी वाटते मला. टीचर, डोंट वरी, आय विल क्लिअर एव्हरीथिंग थ्रू ऑनलाईन एज्युकेशन. जे ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे त्याच्यामध्ये मी तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगेल. स्टुडंट, ओके टीचर, बट इफ आय हॅव अ डाऊट देन. ठीक आहे टीचर, पण जर मला काही डाऊट आला, मला जर काही समस्या आली तर. टीचर, देन यू मे कॉल मी एनी टाइम. मग तू कधी मला फोन करू शकतो किंवा शकते. स्टुडंट आनंदी होतो, हॅपीली. इट विल बी बेस्ट सोल्युशन टीचर. हे चांगलं सोल्युशन आहे टीचर. टीचर, ओके, टेक केअर. ठीक आहे, मग काळजी घ्या. स्टुडंट, थँक्स टीचर. इथे डायलॉग त्यांचा संपला. आता त्याच्यावर त्यांनी काही क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले, आपण ते क्वेश्चन्स बघूया. व्हॉट टाईप ऑफ दिस टेक्स्ट इज दिस. आता ह्याची क्वेश्चन्स आन्सर मी तुम्हाला बाजूला लिहून दिलोय. व्हॉट टाईप ऑफ टेक्स्ट इज दिस. हे काय तर डायलॉग आहे. नंतर वाय द स्टुडंट इज वरीड. ही इज वरीड अबाउट हिज 10th स्टँडर्ड. ओके, इथं मायच्या ऐवजी हिज पाहिजे. ही इज वरीड अबाउट हिज 10th स्टँडर्ड. थर्ड क्वेश्चन मला समजला नाही कारण की तो डायलॉगशी रिलेटेडच नव्हता. हु इज सपोर्टिंग द होम. हु इज सपोर्टिंग द होम. होम हा शब्द आहे, तर इथे हु इज सपोर्टिंग हुम असं जर म्हटलं असतं तर मी या ठिकाणी असं म्हणू शकलो असतो. तुम्ही बघू शकता, हु इज सपोर्टिंग द होमच्या ऐवजी हु इज सपोर्टिंग हुम असं जर असतं तर आपण म्हणू शकतो इथे टीचर इज सपोर्टिंग द स्टुडंट. समजतंय. हे उत्तर इथे आपण असं लिहू शकतो क्वेश्चन करेक्ट असतात तर. नंतर आता सॉल्ट ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिले त्यांनी. फॅसिलिटर शो अ डेमो ऑफ द ऍक्टिव्हिटी. फॅसिलिटर्स तुम्ही डेमो दाखवायचा आहे, पण मी वाचून दाखवतो. ही आस्क्ड टू रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली अँड आस्क्ड टू फाइंड आउट द सपोर्ट. याच्यातनं सपोर्ट ते विचारताय. फर्स्ट, टीचर, डू यू स्टडी रेग्युलरली. स्टुडंट, येस टीचर, आय डू माय होमवर्क इन टाइम. टीचर, ओनली होमवर्क. व्हॉट अबाउट युअर ॲक्च्युअल स्टडी. स्टुडंट, आय डोंट गेट सफिशियंट टाइम. टीचर, then you have to prepare your own study timetable. It is also called as study planner. तुला स्वतःचं टाइम टेबल बनवावंच लागेल, त्याला स्टडी प्लॅनर आपण असं म्हणतो. मग आता नंतर काय म्हणतो स्टुडंट. सर, विल यू हेल्प मी टू प्लॅन दिस. तुम्ही मला मदत करू शकता का ह्याच्यामध्ये. टीचर, शुअर, आय विल हेल्प यू. मी नक्कीच तुला मदत करेल. टीचर, थँक यू. टीचरचे स्टुडंट मध्ये टीचरचे आभार मानतो. ओके,
ठीक आहे. आता त्याच्यावर क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट डू यू फाइंड इन दिस कॉन्व्हर्सेशन. या सॉल्ड ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पहिले या कॉन्व्हर्सेशनमध्ये काय वाटतं, काय सापडतं. आय फाइंड दॅट टीचर इज हेल्पिंग टू द स्टुडंट्स अबाउट स्टडी. टीचर स्टुडंट्सला त्यांच्या स्टडीमध्ये मदत करतायत. ओके. सेकंड क्वेश्चन आहे, हे आकडे चुकलेले आहे यांचे इथे, त्याच्यामुळे वर जाऊ नका. हु इज नॉट गेटिंग सफिशियंट टाइम टू स्टडी. कोणाला पुरेसा वेळ भेटत नाही अभ्यासासाठी. टीचर. द स्टुडंट इज नॉट गेटिंग सफिशियंट टाइम टू स्टडी. थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट डज द टीचर आस्क टू प्रिपेअर. टीचर काय प्रिपेअर करायला लावताय, काय बनवायला लावताय. द टीचर आस्क टू प्रिपेअर स्टडी प्लॅनर. स्टडी प्लॅनर ते इथे बनवायला लावताय. समजतंय. आता प्रॅक्टिसमध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला. फॅसिलिटर गिव्स फॉलोइंग डायलॉग अँड आस्क टू अंडरस्टँड द कम्युनिकेशन सपोर्ट पोलाइटली. फॅसिलिटर्स, तुम्ही काय करायचंय की हा डायलॉग तुम्ही त्यांच्यासमोर सादर करायचा. सादर करायचं म्हणजे वाचून दाखवा, काही करा. आणि कम्युनिकेशन जे आहे त्याच्यात ते कसं एकमेकांना सपोर्ट करताय हे त्यांना समजावून सांगायचं स्टुडंट्सला. पॅरेंट्स तुम्हीच गेलं तरी सुद्धा चालेल. बघा, राम, व्हॉट्स रॉंग विथ यू. काय वाईट आहे, काय काय झालं तुला. श्याम, आय हॅव गॉट लेस मार्क. मला कमी मार्क मिळाले. राम, हे नथिंग टू वरी. काही काळजी करू नको. ओनली गेटिंग मार्क इज नॉट इम्पॉर्टंट. फक्त मार्क मिळवणं हे महत्वाचं नाहीये. श्याम, देन व्हॉट इज इम्पॉर्टंट. मग काय महत्वाचं आहे. राम, यू आर गुड इन स्पोर्ट. यू सी युअर स्ट्रेंथ देअर. तू स्पोर्ट्स चांगला खेळतो, तुझी खरी ताकद तू तिथे दाखवू शकतो. म्हणजे तू तुझी जागा तिथे दाखवू शकतो चांगली. आता त्याच्यावर त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले. व्हॉट डू यू फाइंड इन दिस डायलॉग. आता ते क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला दाखवतो. व्हॉट डू यू फाइंड इन दिस डायलॉग. काय पाहायला भेटते आपल्याला. इन दिस डायलॉग टीचर इज एनकरेजिंग स्टुडंट. किंवा इथं फ्रेंड म्हणू शकता तुम्ही. ओके, टीचरच्या ऐवजी तुम्ही फ्रेंड म्हणू शकता. इन दिस डायलॉग टीचर इज एनकरेजिंग स्टुडंट फॉर हिज स्पोर्ट्स. त्याच्या स्पोर्ट्ससाठी ते त्यांना काय करताय, मदत करताय, एनकरेज करताय. अँड शोईंग हिम हिज स्ट्रेंथ. आणि त्याला त्याची ताकद पण दाखवताय की तू कुठे चांगला आहेस. कळतंय. इथे स्टुडंटच्या ऐवजी किंवा टीचरच्या ऐवजी तुम्ही फ्रेंड म्हणू शकता. हा, नंतर इज इट पॉसिबल कम्युनिकेट लोनली. एकट्यात कम्युनिकेट करणं हे चांगले शक्य आहे का, पॉसिबल आहे का. तर येस, ॲट सम पॉइंट, काही ठिकाणी हे कसं आहे, योग्य आहे. ओके. नंतर थर्ड क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, वाय इज श्याम वरीड. श्याम का वरीड आहे. बिकॉज ही गॉट लेस मार्क. कारण की त्याला काय झालेलं आहे, मार्क तिथे कमी मिळाले, म्हणून तो तिथे काय झालेला आहे, वरीड आहे. हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स मिळतील तेवढे सर्व तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. आणि ॲज अ प्रॅक्टिस म्हणून हे डायलॉग तुम्ही लिहा, पाठ करा, सादर करून दाखवा. खूप छान गोष्ट आहे. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय त्यांनी दिलं. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग टू फाइंड आउट सपोर्ट अँड एनकरेजमेंट. आता छोटासा डायलॉग एकदम. महेशचे डायलॉग दिले आणि सतीशचे दिलेले नाहीये. तर आपण ते डायलॉग काय करू, शोधण्याचा प्रयत्न करू. बघूया आहे का. मी लिहून ठेवलेलं आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये. महेश, डू युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू. सतीश, येस इफ आय डू समथिंग रॉंग. हे मी माझ्या मनाने लिहिलेलं आहे. येस इफ आय डू समथिंग रॉंग. तुम्ही असंही म्हणू शकता, नो दे डोंट स्कोल्ड मी एट ऑल. किंवा येस दे स्कोल्ड मी समटाईम. असंही तुम्ही उत्तर देऊ शकता. मी तुम्हाला 2 उत्तरं सांगितली याची. ओके, तुम्ही कोणतेही लिहू शकता. महेश, हाऊ डू दे एनकरेज वेन यू आर इन डिसमे. जेव्हा तू टेन्शनमध्ये असतो, तू काही नर्वस असतो, तेव्हा ते एनकरेज कसे करता तुला. सतीश काय म्हणतो, दे टॉक टू मी अँड ट्राय टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. ते माझ्याशी बोलता, माझ्या भावना ते काय करता, समजून घेता. समजते. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ही आपली अशी होती की आपल्याला हे डायलॉग कम्प्लीट करायचा होता. आता याच्याशी रिलेटेड कुठलाही QR कोड नाही आहे. आता इव्हॅल्युएशनमध्ये बघू काय दिले त्यांनी. फाइंड आउट सच टाइप ऑफ कम्युनिकेशन फॉर कोर्स बुक फ्रॉम कोर्स बुक अँड ट्राय टू कम्युनिकेट. तुमच्या कोर्स बुकमध्ये तुम्ही हे असे डायलॉग्स बघा, कम्युनिकेशन बघा 2 व्यक्तींमधलं, आणि कशा पद्धतीने तुम्हाला वेगळं कम्युनिकेशन करता येईल त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करा. समजतंय तुम्हाला. व्हॉट आय टेक टुडे. मी काय शिकलो आज, तर थोडं कम्युनिकेशनचे कसे प्रकार असतात या ठिकाणी आपण या गोष्टी शिकलो. आता सेकंड ऍक्टिव्हिटी, त्याच्यातलीच एलो स्टेटमेंट 7 मधली ही काय आहे, तर सेकंड ऍक्टिव्हिटी आहे. बघा,
कॉम्पिटन्सी स्टेटमेंट त्याच्यातलं बघा, कम्युनिकेट प्लेजर, अप्रिसिएशन पाहिजे इथं, अँड सपोर्ट पोलाइटली. कसं करता हे तुम्हाला इथे शिकायचंय. टीचर्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. एक्सप्लेन द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटीचं नेचर सांगा. आस्क स्टुडंट टू रीड द डायलॉग प्रॉपरली, डायलॉग कसा प्रॉपरली आपण करणारे वाचणारे हे तुम्हाला इथे कळलं पाहिजे. एनकरेज द लर्नर्स, लर्नर्सला तुम्ही काय करा, एनकरेज करा. पॅरेंट्स गिव्ह द ॲडिशनल इन्फॉर्मेशन, पॅरेंट्स तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्या. फॅसिलिटीज तुम्ही जरी दिली तरी सुद्धा चालेल. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, स्टुडंट्स तुमच्या काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघा. रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली, याच्यात जो डायलॉग आहे तो पूर्णपणे व्यवस्थित तुम्ही वाचा. टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर इफ नेसेसरी, तुम्हाला पॅरेंट्स टीचर यांची मदत जर गरजेची वाटत असेल तरच घ्या. टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तुम्ही करणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा, त्यांची पहिली काय, रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली टू फाइंड आउट अप्रिसिएशन. खाली जे काही अप्रिसिएशन दिलेलं आहे, अप्रिशिएट करणे म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्या गोष्टीला तुम्ही मुजोरा देता, म्हणजे तुम्ही ती म्हणता की हो छान केलेली आहे, त्याला म्हणतो आपण अप्रिसिएशन. आता मदर आणि सन या दोघांमधला डायलॉग आहे हा छोटासा, बघूया काय. मदर, हॅलो डिअर, व्हॉट आर यू रायटिंग एव्हरी डे, काय लिहितेस तू दररोज. सन, मदर प्लीज सी माय नोट, आई माझ्या नोट्स बघ. मदर, ओ ओके शो मी, हे दिस आर द नोट्स, दाखव मला. अरे हा, ह्या तर नोट्स आहेत. सन, येस आय हॅव प्रिपेअर्ड ॲज माय ओन, ह्या मी स्वतः बनवलेल्या आहे. मदर, ओ रिअली, ब्रावो. माय म्हणते अरे वा छान, ब्रावो, असं ती त्याला एनकरेज करते. सन, थँक्स मॉम, सी माय की पॉइंट्स ऑन इच टॉपिक, माझे की पॉइंट्स बघ, प्रत्येक टॉपिकवर मी इथे लिहिलेले आहे. मदर, वाव व्हेरी नाईस, कीप इट अप. मग आई पण त्याला काय म्हणते, व्हेरी नाईस, कीप इट अप, म्हणजे चालू दे तुझं काम तू. क्वेश्चन, आता त्याच्यावर काही क्वेश्चन्स दिलेले ते आपण बघूया काय. लर्निंग ऍक्टिव्हिटी त्याच्यात बघा, व्हॉट डू यू सी इन धिस डायलॉग, ह्या डायलॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटतंय. मदर इज अप्रिसिएटिंग हर चाइल्ड्स नोट मेकिंग ऍक्टिव्हिटी, नोट जो बनवतोय तो मुलगा, त्या ऍक्टिव्हिटीला ती काय करते, अप्रिशिएट करते. ओके. नंतर सेकंड क्वेश्चन त्याच्यात विचारलेला आहे, इज इट अन अप्रिसिएशन ऑर थ्रेटनिंग, आई त्या गोष्टीला अप्रिशिएट करते का त्याला थ्रेटनिंग, थ्रेटनिंग म्हणजे धमकी देते. तर इथे काय म्हणणार, दिस इज अन अप्रिसिएशन, हे काय याच्यातलं तर अप्रिसिएशन आहे, कळतंय. आता त्याच्यातला पुढचं बघू, सॉल्ड डेमो. सॉल्ड डेमो मध्ये आपल्याला बघा काय बघायला भेटणार आहे. फॅसिलिटर शोज अ डेमो ऑफ द ऍक्टिव्हिटी. आता ठीक आहे फॅसिलिटर्स, मी ही ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. स्टुडंट्स तुम्ही लक्ष द्या. ग्रँडफादर आणि त्यांचा जो ग्रँडसन आहे त्या दोघांमधली ऍक्टिव्हिटी, त्याचं नाव आहे सोनू. ओके, इवन माय ब्रदर्स नेम इज सोनू. चला बघूया. ग्रँडफादर, सोनू व्हॉट आर यू डुईंग. सोनू, नथिंग ग्रँडपा, काही नाही ग्रँडपा. फीडिंग द बर्ड्स अँड पुटिंग वॉटर इन वॉटर फीडर, काही नाही, बर्ड्सला मी फीडिंग करतोय, फीडिंग म्हणजे खाऊ घालतोय किंवा दाणे टाकतोय. अँड पुटिंग वॉटर इन वॉटर फीडर, आणि वॉटर फीडर म्हणजे जे ज्याच्यातून पाणी ते पक्षी पिऊ शकतील त्याच्यात मी पाणी टाकतोय. ग्रँडफादर, व्हेरी नाईस बेटा. सोनू, ग्रँडपा लुक हिअर, बघा. सी दिस बर्ड्स, त्या पक्ष्यांकडे बघा. दे आर कमिंग एव्हरी डे, ते दररोज येतात. ग्रँडफादर, ओ रिअली नाईस टू सी देम, खरंच छान आहे, त्यांना पाहून जरा आनंद वाटला. सोनू, इवन आय हॅव एनकरेज टू माय फ्रेंड्स टू टेक केअर ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, मी माझ्या मित्रांना पण एनकरेज केलं याच्याबद्दल की तुम्ही बर्ड्सची आणि ॲनिमल्सचं काय करायचं, काळजी घ्यायची आहे. ग्रँडफादर, फिलिंग प्राऊड सोनू, तुझा अभिमान वाटतो सोनू. यू आर बिंग फ्रेंडली विथ इकोसिस्टम, या इकोसिस्टमशी तू काय फ्रेंडली आहे, म्हणजे तू त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागतोय. ऑर एन्व्हायरमेंट, किंवा आपलं जे पर्यावरण आहे त्याच्याशी तू काय मैत्रीपूर्ण वागतोय. सोनू, थँक्यू ग्रँडपा, मग तो त्याच्या आजोबांचे आभार मानतो. आता याच्यावर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर दिलेले बघा. हु इज अप्रिसिएटिंग टू हुम, कोण कोणाला अप्रिसिएट करतंय. आन्सर, ग्रँडफादर इज अप्रिसिएटिंग टू हिज ग्रँडसन सोनू. ग्रँडफादर ग्रँडसन सोनूला काय करताय इथे अप्रिशिएट करताय.
विच थिंग डिड यू लाईक द मोस्ट इन दिस डायलॉग? या डायलॉगमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली? तर आन्सर काय आहे? बिंग फ्रेंडली विथ इकोसिस्टम ऑर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट सोबत आपण फ्रेंडली असणं किंवा इकोसिस्टम सोबत फ्रेंडली असणं हे आपल्याला आवडलं. समजते? आता प्रॅक्टिसमध्ये बघा काय दिलेलं त्यांनी. फॉलोइंग डायलॉग इज अ व्हेरी गुड पीस ऑफ अप्रिसिएशन इन डिफरंट वे. वेगळ्या प्रकारचं हा डायलॉग आहे. रीड इट केअरफुली अँड कम्प्लीट द डायलॉग. आता डायलॉग पूर्ण वाचायचा आणि कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे, ओके. आता इट्स जस्ट अ सिम्पल डायलॉग, कारण की ह्याचा एंड पण होऊ शकतो इथल्या इथंच. बघा, महेश आणि राकेश या दोघांमधला आहे. वाय आर यू टू लेट? महेश म्हणतो, राकेश, सॉरी ब्रदर, आय वॉज इन हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये होतो. महेश, व्हाय? व्हॉट हॅपन्ड? राकेश, नथिंग टू वरी नाऊ. आय वॉज when I was coming, I found one beggar lying on the road. मग महेश म्हणेल, ओ व्हॉट हॅपन टू हिम? मग राकेश त्याच्यावर उत्तर देईल, नथिंग, आय वॉज टेकिंग हिम टू द हॉस्पिटल बिकॉज ऑफ ही वॉज हंग्री अँड ही फेल्ट अनकॉन्शियस. मग आता परत महेश म्हणतो, इज ही फिलिंग ओके नाव? राकेश, yes, he is feeling okay. Doctor gave him saline. Now he is completely fine. मग महेश परत विचारणार, then how did you come? राकेश, I came by an auto. ओके. मग आता तिथे म्हणणार महेश तिथे म्हणणार ओके. डायलॉग संपला. आता हे मी तोंडी मुद्दाम सांगितलं की जेणेकरून तुम्ही हा डायलॉग अजून वेगळ्या पद्धतीने करू शकाल. समजतंय तुम्हाला? नंतर आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी बघा, छान आहे. प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द फॉलोइंग जम्बल्ड सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे जम्बल्ड करून दिलेले, आपल्याला त्याच्यावरनं डायलॉग तयार करायचा आहे. टू फाइंड आउट सपोर्ट अँड अप्रिसिएशन. हे मी डायलॉग पहिले वाचून घेतो आणि यांना आपण क्रिएट करून घेऊ एका कॉन्व्हर्सेशनमध्ये. आय प्रॅक्टिस योगा एव्हरी डे. First dialogue. Second, I also do exercise along with yoga. Third dialogue, that's good. And what do you do? Fourth sentence बघा, what do you do to keep yourself mentally and physically fit? झाले हे चार डायलॉग्स आहेत हे. आता हे आपण अरेंज करू व्यवस्थित प्रॉपरली. राम, त्यांना आपण नाव दिले राम आणि श्याम. राम म्हणतो, व्हॉट डू यू डू टू कीप युअर सेल्फ मेंटली अँड फिजिकली फिट? मग श्याम म्हणतो, आय प्रॅक्टिस योगा एव्हरी डे. दॅट्स गुड. अँड व्हॉट डू यू डू? श्याम, आय ऑल्सो डू एक्सरसाइज अलॉंग विथ योगा. मी सुद्धा एक्सरसाइज करतो योगा सोबत. कळतंय? सिम्पल डायलॉग, खूप डायलॉग नव्हते या ठिकाणी. ओके, आता पुढे बघू. दीक्षा ॲपचा QR कोड नाही इथे. आणि इव्हॅल्युएशन मध्ये बघूया. फाइंड आउट सच टाइप ऑफ डायलॉग फ्रॉम द कोर्स बुक, सी द अप्रिसिएशन अँड यूज इन युअर डे टू डे लाईफ. आता या प्रकारचे डायलॉग तुम्ही क्रिएट करा, तुमच्या डे टू डे लाईफसाठी उपयोगी असतील असं, जेणेकरून तुमची डायलॉग डिलिव्हरीचा कॉन्फिडन्स वाढेल. समजतंय तुम्हाला? माय टेक अवे काय शिकलो आपण ह्या ऍक्टिव्हिटीमधनं, या सेकंड ऍक्टिव्हिटीमधनं काय शिकलो आपण? आय हॅव लर्न हाऊ टू अप्रिसिएट अँड एनकरेज इच अदर. एकमेकांना आपण कसं एनकरेज करायचं हे इथे मी शिकलो. आता त्याच्यातली एलो स्टेटमेंट 7 मधली ही थर्ड ऍक्टिव्हिटी बघा. सेम त्याच इन्स्ट्रक्शन्स आहे, मी त्या पुन्हा तुमच्यासाठी वाचत नाही. आपण डायरेक्ट लर्निंग ऍक्टिव्हिटीकडे जम्प करू. परत डायलॉग्सच आहेत आपल्याला इथे, मी डायलॉग वाचतो. पण ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट इथे, रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. इनिशियली you will find displeasure, but in that also you will find pleasure and support at the end. पहिले तुम्हाला डिस्प्लेजर वाटेल, म्हणजे आनंददायी वातावरण पहिल्यांदा डायलॉगच्या सुरुवातीला जाणवणार नाही. पण जेव्हा डायलॉग संपत येईल तेव्हा तुम्हाला आनंद वाटेल आणि तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की somebody is supporting someone, कोणीतरी कोणाला सपोर्ट करतंय इथे. कळतंय? चला आता मी डायलॉग वाचतो. विकी, हे डिअर, व्हॉट हॅपन्ड? रोहन, नथिंग यार, आय एम अटेंडिंग ऑनलाईन क्लासेस. मी ऑनलाईन क्लासेस अटेंड करतोय, बट आय डोंट अंडरस्टँड मॅथ्स. पण मला मॅथ्स कळतच नाहीये. विकी, डोंट वरी, वी विल हेल्प यू. आम्ही तुला मदत करू. रोहन, इट्स ओके, बट व्हॉट अबाउट माय डाऊट्स? ठीक आहे, तू मदत करशील, पण माझ्या डाऊट्सचं काय?
विकी, नथिंग टू वरी, काळजी नको करूस. वी विल टेक हेल्प ऑफ अवर मॅथ्स टीचर गावडे सर. आपण आपले मॅथ्सचे जे टीचर आहे ना त्यांची मदत घेऊ, गावडे सरांची. रोहन, बट विल ही गिव्ह द टाइम? पण ते आपल्याला वेळ देऊ शकतील का? विकी, येस ऑफकोर्स, देऊ शकतील ते. ही वॉज सेईंग इन द मॉर्निंग ऑनलाईन क्लास. ते आज सकाळच्या मॉर्निंग क्लास ऑनलाईन क्लासमध्ये हे सांगत होते आपल्याला. रोहन, थँक्स यार, इट विल बी बेटर फॉर मी. ठीक आहे यार, धन्यवाद मित्रा, हे माझ्यासाठी खूप बरं होईल. आता याच्यावर आधारित त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले. बघा, व्हॉट टाईप ऑफ डायलॉग इज दिस? इज इट अप्रिसिएशन ऑर सपोर्टिंग? आता ह्याचे मी आन्सर लिहून दिलेले बघा. वन फ्रेंड ट्रायज टू सॉल्व्ह अदर फ्रेंड्स प्रॉब्लेम, या प्रकारचा हा डायलॉग आहे. ओके, इज इट अप्रिसिएशन ऑर सपोर्टिंग? तर हे काय, इट इज अ सपोर्टिंग डायलॉग. अप्रिशिएट नाही करते तो, तो त्याला मदत करतोय, सपोर्ट करतोय. कळतंय तुम्हाला? सेकंड क्वेश्चन त्याच्यात विचारलाय, व्हॉट इज द थीम ऑफ डायलॉग? डायलॉगची थीम काय, ह्याच्यात काय सांगता येईल आपल्याला? इनिशियली यू विल फाइंड डिसप्लेजर, पहिल्यांदा तुम्हाला डिसप्लेजर वाटेल, बट इन दॅट ऑल्सो यू विल फाइंड प्लेजर अँड सपोर्ट ॲट द एंड. पण त्याच्यात तुम्हाला डायलॉगच्या शेवटी कळेल की तुम्हाला आनंदही मिळतोय आणि कोणाचा तरी सपोर्ट पण तिथे भेटतोय. कळतंय तुम्हाला? समजली ही ऍक्टिव्हिटी? नेक्स्ट बघूया. आता सॉल्ड ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये तुम्हाला अजून एक दिलेली बघा. फॅसिलिटर्स शोज अ डेमो ऍक्टिव्हिटी. परत तुम्हाला हे डायलॉग वाचून दाखवायचे, मी डायलॉग वाचून दाखवतो बघा. वाय आर यू लुकिंग अपसेट ब्रदर? दोन भाऊ बहिणींचा आहे. तू का अपसेट आहे भावा? बहीण विचारते. ब्रदर, आय एम गेटिंग टोटली बोर्ड. मला फार बोर होतंय घरामध्ये. बोर्ड असं म्हणतो तो. मिस्टर, व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे? ब्रदर, आय वॉन्ट टू गो टू स्कूल. मला शाळेत जायचंय. मीट माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांना भेटायचंय. अँड एन्जॉय विथ देम, आणि त्यांच्यासोबत मजा करायची. ओके. सिस्टर म्हणते, आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकते, बट द सिच्युएशन इज टू वर्स. पण परिस्थिती ही खूप खराब आहे. ब्रदर, आय नो, मला माहिती, बट ॲटलिस्ट, आणि तेवढ्यात पुढे डॉट डॉट आहे म्हणजे काय, बहिणीने त्याला तिथं थांबवलेलं आहे. सिस्टर, नो, वी शुड नॉट गो आउट. आपण बाहेर जाऊ शकत नाही. अवर लाईव्ह आर इम्पॉर्टंट. आपलं आयुष्य फार महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट इज ऑल्सो टेकिंग एक्स्ट्रा केअर. आणि गव्हर्नमेंट सुद्धा खूप काळजी घेत आहे त्याच्यासाठी. ब्रदर, आय डू अग्री, मला मान्य आहे. बट वेन दिस सिच्युएशन विल चेंज, पण हे सिच्युएशन कधी बदलणार? सिस्टर, माय डिअर, वी हॅव टू वेट फॉर सम डेज. आपल्याला काही दिवस मात्र थांबावंच लागणार आहे. ब्रदर, आय ॲग्री, मी सहमत आहे तुझ्याशी. आय होप दॅट दिस सिच्युएशन विल चेंज अँड एव्हरीथिंग विल बी नॉर्मल. मी असं होप करतो की हे सिच्युएशन बदलेल आणि सगळं काही पूर्ववत, सगळं काही नॉर्मल होऊन जाईल. ओके, हे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला कॉन्व्हर्सेशन. आता त्याच्यावर आधारित क्वेश्चन आणि आन्सर त्यांनी आपल्याला दिलेले बघा. काय क्वेश्चन आहे? डू यू फाइंड एनी प्लेजर? व्हॉट इज दॅट? तुम्हाला काय ज्याच्यात काही प्लेजर वाटतं का, आणि काय ते? आन्सर काय? द ब्रदर इज गेटिंग अनॉइड, सॉरी डिसप्लेजर या. ब्रदर इज गेटिंग अनॉइड कंटिन्युअसली बिंग ॲट होम. ब्रदर काय होतो? अनॉइड होते, घरात बसून बसून तो वैतागलेला आहे. सेकंड, हु इज सपोर्टिंग टू हुम? कोण कोणाला सपोर्ट करतंय इथे? तर आपण म्हणू सिस्टर इज सपोर्टिंग टू हर ब्रदर. सिस्टर त्याच्या भावाला इथे काय करते? ब्रदरला सपोर्ट करते. ओके. डज इट हेल्प होपफुल एंडिंग? आपण जसं अपेक्षित होतं तसं ते एंडिंग आहे का? होप म्हणजे अपेक्षित ठेवल्याप्रमाणे. आन्सर, येस, इट हॅज होपफुल एंडिंग अँड एव्हरीथिंग विल बी नॉर्मल. आपण जसं अपेक्षित ठेवलं तर त्याचप्रमाणे ही एंडिंग झालेली आहे आणि पूर्णपणे नॉर्मल आहे. समजतंय? आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला डायलॉग दिलेला आहे, तो प्रेझेंट करायचा आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. अंकल आणि संजू या दोघांमधला डायलॉग आहे, मी वाचतो तुमच्यासाठी. संजू, अंकल म्हणता, संजू हाऊ आर यू? संजू कसा आहेस? अंकल, फाईन अंकल, बरा आहे मी. अंकल, व्हॉट अबाउट युअर स्कूल? वेन इट इज गोइंग टू रिओपन? तुझ्या शाळेबद्दल काय, ते कधी चालू होते पुन्हा शाळा? संजू, कांट से एनिथिंग अंकल. काका काही सांगू शकत नाही. बिकॉज ऑफ दॅट आय एम इन टू मच टेन्शन. आणि मी काहीच सांगू शकत नाही काका, आणि त्याच्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे. अंकल, नथिंग टू वरी बेटा, जस्ट रिलॅक्स. काही काळजी करू नको बेटा, तू फक्त रिलॅक्स हो. संजू, अंकल, पण काका,
Papa is always about asking about study and expecting more than 95%. पण काका, पप्पा नेहमी स्टडीज बद्दल विचारत राहता आणि अपेक्षा ठेवताय की 95% पेक्षा मला जास्त मार्क मिळाले पाहिजे. अंकल, ओ दॅट्स वाय यू आर इन टेन्शन. अच्छा, त्यामुळे तू टेन्शन मध्ये आहेस का? संजू, येस. टेल व्हॉट शुड आय डू. तुम्ही सांगा बरं, मी काय करू शकतो? अंकल, यू आर गुड इन स्टडीज. तुझा अभ्यास चांगला आहे, तू अभ्यास चांगला करतो. यू नो युअर पोटेन्शियल, आणि तुला सुद्धा स्वतःचं पोटेन्शियल माहीत आहे. बी कॉन्फिडंट अँड स्टडी रेग्युलर. फक्त कॉन्फिडेंट राहा आणि नेहमी दररोज अभ्यास करत राहा रेग्युलरली. ओके. संजू, ओके, थँक्स. धन्यवाद काका. थँक्स अंकल फॉर सपोर्ट. धन्यवाद काका तुमच्या मदतीसाठी. कळतं इथे? आता याच्यावर आधारित त्यांनी काही क्वेश्चन्स दिले आणि त्याचे आन्सर्स पण त्यांनी दिलेले. बघा, व्हॉट टाईप ऑफ डायलॉग इज दिस. कुठल्या प्रकारचा डायलॉग आहे हा? दिस डायलॉग इज अबाउट सपोर्टिंग इन डिसप्लेजर सिच्युएशन. बिलकुल आनंददायी अशी जी सिच्युएशन असते, म्हणजे आनंदच भेटत नाही अशा सिच्युएशन मध्ये कोणतरी सपोर्ट करतं, या प्रकारचा हा डायलॉग आहे. वाय इज संजू इन टेन्शन. संजू टेन्शन मध्ये का होता? संजू इज इन टेन्शन बिकॉज ऑफ हिज स्टडी अँड गेटिंग मोर दॅन 95%. त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये होता. कळतंय? नंतर बघा, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटीमध्ये परत तुम्हाला एक डायलॉग दिलेला आहे की जे मित्र एकमेकांना इथे काय करताय, मदत करताय. बघा, रीड द फॉलोइंग डायलॉग अँड फाइंड आउट हाऊ टू फ्रेंड्स हेल्पिंग इच अदर. ते मित्र एकमेकांना कशा पद्धतीने मदत करतायत. श्याम आणि राम, दोन मित्र आहेत. श्याम, आय एम नॉट गेटिंग माय मोबाईल. मला मोबाईलच सापडत नाहीये. राम, देन इट्स व्हेरी गुड. खूप चांगलं आहे. डोंट बी टू मच इन मोबाईल. मोबाईलमध्ये खूप जास्त राहत नको जाऊ. मग म्हणतो श्याम, खालच्या ऐवजी तो इथेच प्रिंट झालेला आहे. श्याम, आय एम सिरियस यार, आय हॅव माय इंग्लिश ऑनलाईन क्लासेस. अरे यार, मी खूप सिरियस आहे, माझा इंग्रजीचा क्लास, ऑनलाईन क्लास आहे आता. राम, ओ ओके, वेट, ठीक आहे, बघ, थांब 2 मिनिटं. आय विल हेल्प टू सर्च युअर मोबाईल. मी तुला तुझा मोबाईल सापडवण्यात मदत करतो. श्याम, बट आय हॅव व्हेरी लेस टाइम. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे बाबा. राम, ओके, यू मे यूज माय मोबाईल फोन. तू माझा मोबाईल फोन वापर. श्याम, थँक्स राम, इट विल बी व्हेरी इझी नाव. धन्यवाद राम, मला हा खूप मदत होईल याच्यामुळे, किंवा मला हे खूप सोपं होईल आता. डायलॉग कळाला तुम्हाला? या प्रकारचे सोपे सोपे डायलॉग तुम्हाला घरी बनवायचे वेगवेगळे. समजतंय? आता दीक्षा ॲपचा कुठलाही QR कोड इथे नाहीये. इव्हॅल्युएशन मध्ये बघा, फाइंड आउट सच टाइप ऑफ डायलॉग फ्रॉम द कोर्स बुक अँड फाइंड आउट द प्लेजर अँड सपोर्ट इन इट. असे डायलॉग तयार करा की पहिल्यांदा तुम्हाला कोणीतरी सपोर्ट, डिसप्लेजर आहे आणि नंतर तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. असे डायलॉग तुम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. समजतंय? माय टेक अवे. मग आज आपण काय शिकलो? तर डायलॉग मेकिंग ही गोष्ट आपण इथे शिकलेलो आहे. अंडरस्टँड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स.